साधारणपणे 4 आठवड्यातून एकदा मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचे विषय घेऊन जात असते. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांची जी महाविकास आघाडी आहे त्यांच्या मदतीनेच बारामती लोकसभा मतदारसंघात या सगळ्यांच्या प्रयत्नांनी कष्टांनी मी लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेले आणि अर्थातच त्यानंतर जे इलेक्शन झाली त्याच्यात आम्ही सगळे वेगळे लढलो. पण तरी आता महाविकास आघाडीच्या वतीने फक्त बारामती लोकसभा मतदारसंघ नाही तर पुण्यात अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत आणि सगळ्यात मोठं मला आश्चर्य वाटलं की रोज एक गोष्ट वारंवार या सरकारमध्ये येते की प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड महागाई आणि प्रचंड बेरोजगारी, ज्या 3 मुद्द्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2014 मध्ये एवढी टीका झाली. आज राज्यामध्ये आणि देशामध्ये काय परिस्थिती आहे? मग 2014 मध्ये होतं ते बरं होतं आणि त्यातले कुठलेच आरोप जे आमच्या नेत्यांवर झाले त्यातल्या कुठल्याच आरोपावर जेव्हा आमच्या बरोबर होतं तेव्हा ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स होतं. त्याच्यानंतर अनेक लोकांनी पक्ष बदलले आणि त्यांच्याचे आरोप हे सगळे वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघाले. मग आरोप होते का नाही, मग आरोप खोटे होते का, हा एक वेगळा विषय. पण साधारणपणे पुणे शहरामध्ये वाढती गुन्हेगारी, सगळे प्रोजेक्ट जे काही दिले होत आहेत ते, येणारा उशिरा झालेला पाऊस, त्याच्यामुळे पाण्याचे होणारे प्रश्न, कचऱ्याचा तर प्रश्न असतोच, अशी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. आणि त्यांची इच्छा आहे की अमोल दादा आणि मी दोघंही पुणे शहराचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. तर आम्ही जसं शिरूर आणि बारामतीच्या भागासाठी काम करतो तसं पुणे शहरामध्ये होणारा भ्रष्टाचार असेल किंवा पाण्याचं नियोजन होत नाहीये, खड्डे आहेत, सगळ्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी बनून आम्ही दोघांनी जास्त वेळ द्यावा अशी त्यांची मागणी आहे. आणि पुढच्या महिन्यापासून, खरं तर याच महिन्याला 12 तारखेला आम्ही मिटिंग लावतोय, पण एक साधारणपणे एक सिस्टम लावतोय आम्ही की अमोल दादा किंवा मी किंवा आम्ही दोघंही आम्ही दर महिन्याला महाविकास आघाडीची पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये एक मिटिंग घेणार आहोत आणि जिल्हा परिषद मध्ये घेणार आहोत. या इलेक्शन बद्दल काहीच चर्चा झाली नाही, कारण का ते काँग्रेस सगळे महाविकास आघाडीचे नेते मुंबईत बोलले होते. हर्षवर्धन सपकाळजी, माननीय उद्धवजी, राऊत साहेब आणि त्यांचे सगळेच लोक, आम्ही मागच्या आठवड्यात 2 आमच्या मीटिंग झाल्या आणि जो काही निर्णय महाविकास आघाडीचा एकत्रपणे लढण्याचा आम्ही तिघांनी घेतलेला आहे, आमचे सगळे सहकारी जिथे तिघं आम्ही एकत्र मिळून लढतो, त्याच्यामुळे तो काही विषयाची फार काही चर्चा होण्याचं आज कारणही नाही. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 17 ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या विधान परिषदेसाठीच्या निवडणुका होत आहेत आणि या 17च्या 17 जागेवरती महायुती म्हणून मान्य देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील आणि सुनीत्रा वहिनी असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून आम्ही लढतोय. त्यामुळे पुण्याची सुद्धा जागा ही महायुती म्हणूनच लढली जाणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही किंतु परंतु या ठिकाणी नाही. राज्याच्या सर्व जागा या महायुती पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढतोय आणि आम्हाला विश्वास आहे एकूण सगळं संख्याबळ पाहता सगळ्याच्या सगळ्या जागा या राज्यातल्या महायुती निश्चितपणे जिंकेल. तुम्ही आता जो प्रश्न विचारला की प्रदीप कंदे यांनी फॉर्म भरलाय, भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला युती म्हणून गेलेली आहे.
त्यामुळे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीनिशी माननीय देवेंद्रजींच्या सूचनेप्रमाणे महायुतीचा युती धर्म म्हणून पूर्णपणे आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विक्रम ठाकरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या सोबतच आम्ही आहोत आणि त्यामुळे कुठल्याही किंतु ठेवू नका. आणि तुम्हाला विश्वास देतो आम्ही सगळे मिळून, सगळे आमच्या निलमताई आहेत, वळसे साहेब आहेत, मागे जयदादा, सगळे मिळून आम्ही सांगतो की आम्हाला अजिबात चिंता कुठल्याही जागेच्या बद्दल, 17 जागाबद्दल, त्यात पुण्याची जागा तर मी तुम्हाला सांगतो एकतर्फी निवडणूक होईल आणि एकतर्फी आमचा विजय नक्की आहे. 5 अर्ज झालेला राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीला हा ठीक आहे, आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. आज ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला महायुती म्हणून आली होती, त्यामुळे त्यांनी कोणाला उमेदवार द्यायचा हा त्यांचा प्रश्न होता. त्यामुळे आता त्यांनी जो ते उमेदवार दिला तो महायुतीचा उमेदवार आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून विक्रम ठाकरे हे आमचे उमेदवार आहेत आणि आम्ही सगळे मिळून 100% एक मत तुम्हाला सांगतो, एक मतानं एक दिलानं काम करू. दादा चंद्रकांत दादा यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आता त्यांच्या बरोबर काम करत असताना मी त्यांना सूर्यकांत दादा असं म्हणत नव्हते, कारण मी त्यांच्या बरोबर नायिका होईल असं मला कधी वाटलंच नव्हतं. माझी पहिली भेट जी त्यांची झाली ती कोल्हापूरला, ज्या वेळेला मी पुण्यातून माझ्या वडिलांचं बदलीचं गाव पोस्टिंग कोल्हापूरला झालं तेव्हा मी गेले. त्यावेळी मी पुण्यामध्ये बाळासाहेब गोखले यांच्याकडे नृत्य शिकत होते. त्यामुळे मी कलाकार म्हणून मला नृत्याची आवड होती, गाण्याची आवड होती. शाळेबरोबर तेही माझं चाललं होतं. अशा वेळेला कोल्हापूरला गेल्यावर विश्वपंत जोग नावाचे एक अतिशय चांगले कलाकार कोल्हापूरमध्ये माझ्या वडिलांचे मित्र होते आणि त्यांनी मला पन्हाळ्याला एकदा त्यांच्या कार्यक्रमासाठी नेलं होतं. त्यावेळी वाटेमध्ये एका अशा आउटडोअरचं शूटिंग चालू होतं आणि तिथं उषा किरण आणि सूर्यकांत होते. त्यांना भेटायला म्हणून जो काका माझ्या सकट तिथं गेले, त्यावेळचं अजूनही माझ्या डोळ्यासमोर, मी अतिशय लहान होते वयानं, 13 वर्षाचं वय होतं माझं. कारण इथून गेल्यानंतर पुण्यातून कोल्हापूरला गेल्यानंतर मुंबईत आले आणि त्यावेळी उषाबाईंच्या हातात एक अशी डहाळी होती आणि रम्य अशा स्थानी राहावे रात्रंदिन फुलुनी असं गाण्याचं शूटिंग चालू होतं. माझ्या आजही ते लक्षात आहे आणि ते मी डोळे विस्पारून पाहिलं. त्यावेळी सूर्यकांत दादा, उषा किरण आणि मी बघताना मी पाय माझे खिळूनच राहिले की म्हणजे इतकी सुंदर दिसतायत ही माणसं, स्वर्गातली आहेत का काय असं माझ्या मनात आलं. तोपर्यंत सूर्यकांत जोग साहेबांशी बोलत होते आणि त्यांना विचारलं ही मुलगी बरोबरची कोण आहे. मग त्यांनी सांगितलं तेव्हा आशा काळे नव्हते, मी रावसाहेब काळेंची मुलगी होते. त्यांनी मला सांगितलं की माझे मित्र आहेत इथं बदलून आले, त्यांची मुलगी आहे. आणि मला की नाही असं त्यांना बघितल्यानंतर मी भारल्यासारखी झाले. उषाबाई काय सुंदर. मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. येत्या 7 जूनला रविवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची 25वार्षिक निवडणूक होत आहे आणि मी स्वतः आमच्या 14 उमेदवारांसहित समर्थ पॅनलच्या नेतृत्वाखाली पतंग या चिन्हाच्या मार्फत निवडणुकीला सामोरे जातो. गेली 10 वर्ष मी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष आहे, परंतु कोविड पिरियड आणि त्यानंतर अपघाताचे वाद यामुळे मला 4च वर्ष काम करता आलं. परंतु गेली 50 वर्ष मध्ये जेवढं काम झालं आहे त्यापेक्षा जास्त काम आमच्या कार्यकारिणीने मागील 5 वर्षात केलं. त्यात प्रामुख्याने पुणे येथे चालू केलं स्वमालकीचं ऑफिस, मुंबईमध्ये स्वतःचं ऑफिस, कोल्हापूरमध्ये स्वतःचं ऑफिस, करोडो रुपयाची TV महामंडळाने केल्या. त्याचबरोबर वृत्त कलावंतांची पेन्शन योजना असेल किंवा या कलावंतांना ज्या कलावंतांना औषधोपचारासाठी कधी अडचण आली तर त्यांना 5,000पासून ते 1 लाखापर्यंत मदत, अशा असंख्य कामे आम्ही केली. संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात नवनवीन कलावंतांना स्टेज मिळावं, त्यांना
थिएटरमध्ये यावं यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेतली की ऑडिशन कशी द्यावी, चित्रपटात काम कसं करावं, त्याचबरोबर निर्मात्यांना येणाऱ्या अडचणी, प्रामुख्याने मागच्या वेळच्या अडचणी, एक खिडकी योजनेतून परमिशन असतील.